नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर गेस वॉट, तर श्रद्धा, पप्पा, मम्मी, महेश, मल्हार, भाऊ आम्ही सगळे चाललोय कुठे. चला तर आपण श्रद्धालाच विचारूया, कुठे चालले तुम्ही? आम्ही चाललो आमची गाडी आणायला, लक्ष्मी आणायला, एकादशीच्या दिवशी. ऑलरेडी खूप उशीर झाला होता, कारण 4 वाजायला आले होते. आम्हाला जायचं होतं 3 वाजता. तर मी इकडनं सकाळी 11 वाजता निघाले होते आणि मग पोहोचले घरी. मम्मीकडे गेले होते 3 वाजता. तर मी तिकडे आवरलं वगैरे आम्ही, आणि आता फायनली आम्ही गाडीमध्ये बसलोय. दिसत नाही तोंडीचे, दिसले का नाही? गाडी आणायला चाललो होतो आम्ही नारायणगावला. तर फायनली आम्ही आता नारायणगावमध्ये पोहोचलोय. तिथे खूप ट्रॅफिक होतं स्टँडच्या बाजूला. तर इथून थोडं पुढं जायचं होतं हायवेला, तिकडे आहे शोरूम, तर तिकडे जायचं होतं. तर फायनली आम्ही पोहोचले आता शोरूमला, आणि ऑलरेडी एका गाडीचं चाललं होतं त्यांचं गाडी घ्यायचं काम. तर मग आम्ही तोपर्यंत मग भाऊला सह्या वगैरे करायच्या होत्या त्या पेपर्सवर. मग तिकडे आतमध्ये जाऊन बसलो होतो, ते चहा वगैरे घेतला. तर बघा तिथे कोण भेटले मला. ओळखतं का तुम्ही? कोणती गाडी घेणार आता? तू कोणती घेणार सांग? BMW. अरे बापरे, मला बोलशील ना घेतलं? अरे तू कोणती घेणार आता? तुम्ही सांग, तू कोणती गाडी घेणार? अजून तर मला जॉब तर लागू दे बाबा, पैसे तरी येऊ दे. पण तरी तुझी ड्रीम कार कोणती? तुझी ड्रीम कार काय नाही, ड्रीम कार वगैरे काय नाही. हा? ड्रीम कार वगैरे काय नाही, गाडी घेता आली बस. तू कोणती गाडी घेणार? कोणती गाडी घेणार? आपल्याला मामाची कार घ्यायची ना? न्यू कार आहे ना चिकू? इकडं मल्हार. गाडीला हार बांधायचं काम चाललेलं आहे ब्लॉग मध्ये. हे बघा छोटे माझे राजकुमार, त्यांना कंटाळा आलेला आहे आता. बोर झाले दोघांना, झोप आली आता. याला जायचे खाली पळत पळत, पण जाशी ना आता पडत. इकडे हे बघा पडायचं काम चाललंय. मल्हार पडू नको बा, पडशील बाळा. गाडीला फार मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ऍडजस्टमेंट चालू आहे. बाबू पडशील. मयू मला नका तिकडे जाऊ. हवा सुटलेली मस्त. हा माझा भाऊ बिचारा जुने कपडे घालून आलेला आहे. काय? जा ना तू, जा. सावकाश जायचं, पण हळूहळू जायचं, हळूहळू जायचं. हळूहळू म्हणला, हळू. अरे तू बघत सोने असं पडत मला. हळू जायचं, सावकाश जायचं. तिथपर्यंत जाते, खालीपर्यंत. तू नको जाऊ. गाईस, तर तो मुवमेंट आलेला आहे आता. तर माझ्या भावाच्या आयुष्यातला एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मुवमेंट बघा. तर फायनली रिव्हिलिंग द कार अँड तर पूजा चालू आहे आता. तर सगळ्यात आधी पूजा केलीच पाहिजे कुठल्या आपण वस्तूची, आपण जे नवीन घेतो त्याची. तर मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणि गाडीची, अशी तिन्हींची पूजा करतो. त्यानंतर मग मी केली पूजा गाडीची. तर खूपच हवा सुटली होती, त्यामुळं केस आणि पदर सगळंच उडत होतं. मम्मीचा पण पदर राहत नव्हता. तिला बोललं कर तशीच पूजा, चल. आणि चिकूला मी विचारत होते कोणाची आहे? तुझी आहे? मामा बोल, कोणाची आहे? मामा.
तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू माय डिअर ब्रो अँड माय डिअर वहिनीसा. तर माझ्या भावाला असं त्याचं हे स्वप्न पूर्ण करताना पाहताना खरंच खूप आनंद होतोय मला. अशीच त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे, अशीच देवाच्या हे सगळे बघा पेढ्यानं तुटून पडले. पेढा दे ना तर आजचे दिवस चिली पिली सुद्धा पेढा खाऊन मयुरेश मल्हार सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर फायनली आम्ही निघालो घरी. आमची फर्स्ट राईड होती गाडीमध्ये, तर खूप एक्सायटेड होतो आणि आनंदी पण. माजी आमदार अतुलदादा बेनके आणि त्यांच्या धर्मपत्नी गौरीताई बेनके यांनी सुद्धा गाडीचं औक्षण करून बेस्ट विशेष दिल्या, तर त्यांचं सुद्धा धन्यवाद. चला तर आपला व्लॉग आजचा इथेच संपतोय आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय, सी यू.